Hello everyone, today we are going to learn standard 6 practice set 27. Question number 1 आहे rewrite the following using a letter. rewrite म्हणजे काय? पुन्हा लिहा आणि लेटर यूज करायचा आहे यामध्ये आपल्याला. तर लेटर काय यूज करणार? ABCD मधील कोणतेही लेटर आपण यामध्ये यूज करू शकतो. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे द सम ऑफ अ सर्टन नंबर अँड 3. इथे आपल्याला वर्डमध्ये दिलेला आहे. हेच वर्डमधलं आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे, म्हणजे परत तेच लिहायचं आहे, फक्त इक्वेशन फॉर्ममध्ये लिहायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला लेटर यूज करायचं आहे. मग काय सांगितलं बघा, सम सांगितलेली आहे. सम म्हणजे ॲडिशन. कशाची ॲडिशन? ऑफ अ सर्टन नंबर अँड 3. आता सर्टन नंबर दिलेला आहे इथे. सर्टन नंबर म्हणजे एखादा कोणताही आपण लेटर घेऊ शकतो. कोणताही नंबर असू शकतो ना मग तो, कारण नंबर इथं दिलेलाच नाही, सर्टन नंबर म्हटलेला आहे. तर या ठिकाणी आपण कोणतंही एखादं ABCD मधील लेटर्स यूज करू शकतो. तर मी इथे काय करते, x+3 राईट करते, कारण सर्टन नंबर अँड 3 यांची सम सांगितलेली आहे, म्हणून इथे येणार आहे x+3. ओके. आता सेकंड बघा, द डिफरन्स ऑब्टेन बाय सबट्रॅक्टिंग 11 फ्रॉम अनदर नंबर. आपल्याला डिफरन्स मिळणार, ऑब्टेन म्हणजे मिळेल. आपल्याला काय मिळेल? डिफरन्स मिळेल. त्यामधील कधी मिळेल डिफरन्स? जेव्हा आपण सबट्रॅक्टिंग करणार. कशाची करणार? 11 अँड अनदर नंबर. 11 अँड अनदर नंबरची जेव्हा आपण सबट्रॅक्शन करणार तेव्हा आपल्याला डिफरन्स मिळेल, म्हणजे आन्सर मिळेल. तर इथे सबट्रॅक्शन सांगितलेली आहे, बट 11 अँड अनदर नंबर. तर मी इथे 11 राईट करते आणि अनदर नंबर म्हटलं तर तो नंबर कोणताही असू शकतो. इथे दिलेला नाही नंबर, मग त्या नंबरला रिप्लेस करण्यासाठी आपण इथे लेटर यूज करणार. मग ABCD मधील कोणतेही लेटर, तर मी इथे X यूज करते. तुम्ही Y, Z, A, B, C, D कोणतेही लेटर यूज करू शकता ॲज युअर विश. मग इथे राईट केलं 11 - X. तेव्हा डिफरन्स मिळणार, पण डिफरन्स काय मिळणार हे दिलेलं नाही, म्हणून इक्वेशन इतकंच येणार आहे. ओके. आता थर्ड नंबर बघा, द प्रोडक्ट ऑफ 15 अँड अनदर नंबर. प्रोडक्ट, जिथे जिथे मल्टिप्लिकेशन आहे तिथे तिथे प्रोडक्ट हा वर्ड येणार आहे. ओके. मॅथमध्ये जिथे प्रोडक्ट हा वर्ड आला ते म्हणजे मल्टिप्लिकेशन करायची असते. आता इथे 15 अँड अनदर नंबरची मल्टिप्लिकेशन सांगितलेली आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी इथे राईट करते 15 अँड मल्टिप्लिकेशन सांगितली, मल्टिप्लिकेशन साईन राईट केलं आणि अनदर नंबर म्हटलेला आहे. अनदर नंबर किंवा सर्टन नंबर म्हटलं तर त्या ठिकाणी व्हॅरिएबल म्हणजेच ABCD मधील कोणताही लेटर यूज करायचं. मी इथे X राईट केला. सो 15 × X. यालाच आपण कसं राईट करू शकतो ऑरमध्ये? 15X. अंडरस्टँड? हे ऑरमध्ये राईट केलं. हे आन्सर केलं राईट तरी चालेल, हे पण राईट केलं तरी चालेल, बिकॉज दोन्हीही मध्ये काय मल्टिप्लिकेशनच आहे. आता नेक्स्ट बघा, 4 टाइम्स अ नंबर इज 24. 4 टाइम्स म्हटलेला आहे. 2 टाइम्स, 3 टाइम्स, 4 टाइम्स जेव्हा असे वर्ड्स येतात तेव्हा तिथे मल्टिप्लिकेशन असते. मग 4 टाइम्स अ नंबर म्हटलेला आहे, बट तो नंबर कोणता आहे हे आपल्याला माहिती नाही आणि त्यांचा आन्सर दिलेला आहे 24. 4 टाइम्स अ नंबर इज 24. जर एक नंबर 4 टाइम्स केला तर 24 आन्सर येणार हे सांगितलेलं आहे. मग 4 टाइम्स म्हणजे 4 × X. ओके. इज इक्वल टू 24. त्यांनी म्हटलं 4 टाइम्स जर एखादा नंबर केला तर आन्सर 24 येणार. आता यालाच आपण ऑरमध्ये राईट करू शकतो. 4X इज इक्वल टू 24. या 4 आणि X मध्ये मल्टिप्लिकेशन साईन असते. ओके. क्वेश्चन नंबर 2 आहे, फाइंड आउट विच ऑपरेशन मस्ट बी डन ऑन बोथ साइड ऑफ दिस इक्वेशन इन ऑर्डर टू सॉल्व्ह देम. या ठिकाणी आपल्याला काही इक्वेशन्स दिलेले आहे. या इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी आपण त्यामध्ये कोणत्या प्रकारचं ऑपरेशन यूज करणार आहे? मीन्स ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. या 4 ऑपरेशनमधील आपण कोणतं ऑपरेशन यूज करणार ते इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर इथे फर्स्ट एक्झाम्पल आहे x+9 = 11. यामध्ये x हा व्हॅरिएबल आहे. या व्हॅरिएबल सोबत हा नंबर 9 आहे. या नंबरला प्लस ऑपरेशन आहे. जर इथे प्लस ऑपरेशन आहे तर ह्या प्लसच्या अपोजिट ऑपरेशन यूज करायचं आहे, म्हणजेच मायनस.
व्हॅरिएबलसोबत जो नंबर आलेला आहे त्यासोबत काय ऑपरेशन आहे, प्लस. त्याच्या अपोजिट ऑपरेशन मायनस यूज करायचं आहे. तर बघा इथे एक्स प्लस 9 मायनस 9 इज इक्वल टू 11 मायनस 9. काय केलं आपण, ह्या साईडला पण 9 मायनस केला, ह्या साईडला पण 9 मायनस केलेला आहे. म्हणजे आपण मायनस साईन यूज करून सबट्रॅक्शन हे ऑपरेशन यूज केलेलं आहे. तर राईट करायचं आहे सबट्रॅक्ट 9 फ्रॉम बोथ साइड. हे ऑपरेशन आपण इथे यूज केलेलं आहे. बस हे एवढंच आन्सर आहे. तर तुम्हाला समजलेलं आहे का काय करायचं आहे? खूप इझी आहे. फक्त आपल्याला व्हॅरिएबलसोबत कोणतं ऑपरेशन दिलेलं आहे ते बघायचं आणि त्या ऑपरेशनच्या अपोजिट ऑपरेशन करायचं आहे. म्हणजेच प्लसच्या अपोजिट मायनस, मायनसच्या अपोजिट प्लस, मल्टिप्लिकेशनच्या अपोजिट डिव्हिजन, डिव्हिजनच्या अपोजिट मल्टिप्लिकेशन. अंडरस्टँड? तर इथे मी काय केलं, 9 मायनस केला. 9च का मायनस केला मी? जे आपल्याला व्हॅरिएबलसोबत नंबर दिलेला असतात त्या नंबरलाच इथे घ्यायचं असते. ओके, व्हॅरिएबलसोबत 9 आहे म्हणून 9 मायनस केला आणि या ठिकाणी पण 9 मायनस केला. ओके, आता सेकंड बघा. यामध्ये व्हॅरिएबलसोबत काय 4 नंबर आहे म्हणजे आपल्याला 4च यूज करावं लागेल आणि ऑपरेशन काय आहे मायनस. तर मायनस ऑपरेशनच्या अपोजिट आपल्याला प्लस ऑपरेशन करावं लागेल. तर हे जे इक्वेशन आहे ना, फर्स्ट ही टर्म ही ॲज इट इज राईट करून घ्यायची आणि यामध्ये +4 राईट करायचा. कारण इथे मायनस आहे तर अपोजिटमध्ये मी इथे प्लस घेतला आणि हाच नंबर इथे घ्यायचा आहे जो आपल्याला व्हॅरिएबलसोबत दिलेला आहे तो. इज इक्वल टू सेकंड टर्म आहे इथे 9 आणि 9मध्ये पण प्लस ॲड करायचा बिकॉज आपल्याला बोथ साईडला ते ऑपरेशन यूज करावं लागते. मग इथे काय राईट करायचं आहे, ॲड 4 ऑन बोथ साईड. हे ऑपरेशन यूज केलं. अंडरस्टँड? नेक्स्ट आहे इथे 3 नंबर एक्झाम्पल. 8x इज इक्वल टू 24. बघा आता या 8x दिलेला आहे. आपण वरच्या एक्झाम्पलमध्ये बघितलेलंच आहे की ह्यामध्ये काय साईन असतं, मल्टिप्लिकेशन साईन असतं. म्हणजे यामध्ये मी तुम्हाला समजण्यासाठी परत राईट करते. 8 मल्टिप्लाय x इज इक्वल टू 24. हे आणि हे सेमच आहे, फक्त इथे मल्टिप्लिकेशन साईन शो केली. मग काय राईट करावं लागेल आपल्याला, बघा या x सोबत 8 आहे, व्हॅरिएबल x आहे, xच्या सोबत 8 आहे आणि इथे ऑपरेशन मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशनच्या अपोजिट ऑपरेशन डिव्हायडेशन, म्हणजे इथे डिव्हाइड करावं लागेल. तर 8x डिव्हायडेड बाय 8 इज इक्वल टू 24 डिव्हायडेड बाय 8 असं राईट करावं लागेल आपल्याला. ओके, डिव्हाइड बोथ साइड बाय 8. नेक्स्ट बघा आता इथे x/6 आहे म्हणजे हे डिव्हायडेशनमध्ये दिसत आहे ना. असे नंबर्स असले तर आपण डिव्हायडेशन म्हणत असतो. तर या x सोबत 6 आहे तर आपल्याला 6 घ्यावं लागेल इथे. मग मी राईट करून घेते x/6 आणि हे डिव्हायडेशनचं अपोजिट ऑपरेशन मल्टिप्लिकेशन यूज करावं लागेल आणि इथे नंबर काय राईट करायचा, मग जो x सोबत आहे तो नंबर 6 राईट करायचा. इज इक्वल टू ह्या पण साईडला मल्टिप्लाय 6 करायचं आहे. मल्टिप्लाइंग 6 बोथ साइड. सो मल्टिप्लाय बोथ साइड बाय 6. 6ने आपण दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलेलं आहे म्हणून हे ऑपरेशन यूज करणार आपण हे राईट करून घेतलेलं आहे. अंडरस्टँड? खूप इझी आहे. फक्त तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की व्हॅरिएबलसोबत जो नंबर आहे तो नंबरच आपल्याला इथे घ्यायचा आहे ऑपरेशनमध्ये आणि जे ऑपरेशन व्हॅरिएबलसोबत दिलेलं आहे ना त्याच्या अपोजिट ऑपरेशन करायचं आहे. जसं की इथे प्लसचं मायनस ऑपरेशन, मायनसचं प्लस ऑपरेशन, मल्टिप्लिकेशनचं डिव्हायडेशन अँड डिव्हायडेशनचं मल्टिप्लिकेशन ऑपरेशन केलेलं आहे. अंडरस्टँड? क्वेश्चन नंबर 3 आहे, गिव्हन बिलो आर सम इक्वेशन्स अँड द व्हॅल्यूज ऑफ द व्हॅरिएबल. इथे काही इक्वेशन्स दिलेले आहे बघा आणि त्या इक्वेशनमध्ये जे व्हॅरिएबल्स आहेत त्या व्हॅरिएबलची व्हॅल्यू पण इथे आपल्याला दिलेली आहे. आर दीज व्हॅल्यूज द सोल्युशन्स टू दोज इक्वेशन. ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर या इक्वल टूच्या साईन
च्या लेफ्ट साईड अँड राईट साईडकडे दोन्हीही सेम नंबर येतात का हे बघायचं आहे आपल्याला. ओके, तर बघा या टेबलमध्ये आपल्याला इक्वेशन्स दिलेले आहे, व्हॅल्यू ऑफ व्हॅरिएबल्स दिलेले आहे अँड सोल्युशन्स आपल्याला बघायचं आहे इक्वल येते का. इक्वल येत असेल तर एस लिहायचं आहे, येत नसेल तर नो लिहायचं आहे. इथे इक्वेशन दिलेलं आहे फर्स्ट y मायनस 3 इज इक्वल टू 11. यामध्ये व्हॅरिएबल y आहे. तर आता या yची व्हॅल्यू दिलेली आहे 3. मग ही 3 व्हॅल्यू आपण यामध्ये पुट करू. बघा मी इथे इक्वेशन राईट करून घेतलं. इथे y आहे, yची व्हॅल्यू 3 पुट केली, मायनस 3 घेतले, इज इक्वल टू 11 घेतले. आता बघा इथे इज इक्वल टूच्या राईट साईडला 11 आहे, तर 3 मायनस 3 केल्यानंतर किती येणार 0. एका साईडला 0 येतो, एका साईडला 11 येतो, म्हणजे लेफ्ट साईडला 0 राईट साईडला 11. तर हे इक्वेशन नो येणार आहे, म्हणजे हे इक्वल इक्वेशन येणार नाही, म्हणून इथे आपण नो राईट केलेलं आहे. नेक्स्ट बघा 17 इज इक्वल टू n प्लस 7. व्हॅरिएबल n आहे. व्हॅरिएबल मीन्स व्हॉट, ABCD मधील ए पासून झेड पर्यंत जेही लेटर्स आपण यूज करणार इक्वेशनमध्ये ते म्हणजे व्हॅरिएबल. मग इथे n आहे व्हॅरिएबल, n ची व्हॅल्यू दिलेली आहे 10. n ची व्हॅल्यू 10 इथे पुट करू. 10 प्लस 7 इज इक्वल टू 17. आता बघा हे इक्वेशन मी इथे असं राईट केलेलं आहे, आधी ही टर्म राईट केली नंतर 17 घेतले. तुम्ही अशी टर्म राईट केली तरी चालते, किंवा ह्या प्रकारे इक्वेशन इथे राईट केलं तरीही नो प्रॉब्लेम, सेमच आहे दोन्ही. म्हणून n ची व्हॅल्यू 10 पुट केली आणि ह्या इक्वल टूच्या साईडला इथे 17 आहे, तर ह्याचा आन्सर 17 येते का बघा बरं. 10 प्लस 7 17, हो येत आहे. म्हणजे इथे 17 येणार लेफ्ट साईडला आणि राईट साईडला पण 17 आहे. इक्वल टूच्या दोन्हीही साईडला इक्वल नंबर आलेले आहे, म्हणजे हे इक्वेशन एस येणार. ओके, यस एस राईट केले इथे. थर्ड नंबर 30 इज इक्वल टू 5x. या 5 आणि x मध्ये मल्टिप्लिकेशन साईन असते, जसं आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये बघितलंच आहे. सो इथे मी 30 घेतला आणि x हा व्हॅरिएबल आहे. व्हॅरिएबलची इथे व्हॅल्यू दिलेली आहे 6. ही 6 मी इथे पुट केली व्हॅल्यू. 5 मल्टिप्लाय 6, 5 मल्टिप्लाय 6 किती येणार 30. 30 इथे 30 येणार, इथे पण 30, म्हणजे इक्वल टूच्या दोन्ही साईडला 30 सेम नंबर आहे, म्हणून हे एस येणार इथे आन्सर. आता फोर्थ बघा m/2 इज इक्वल टू 14. m हा व्हॅरिएबल आहे, व्हॅरिएबलची इथे व्हॅल्यू दिलेली आहे 7. ही 7 व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली आपण. mच्या ठिकाणी इथे 7 राईट केला, 2 इज इक्वल टू 14. बघा आता इथे डिवायडेशन सांगितलेले आहे, मग इथे डिवायडेशन सांगितलेली आहे, मग 2 ने डिवाइड केला आपण 7ला तर 14 आन्सर येणार का. नो, 2 ने 7ला मल्टिप्लाय केलं तर 14 आन्सर येणार, बट डिवाइड केलं तर 14 येणार का नाही. 2च्या टेबलमध्ये 7 येणारच नाही, म्हणून दोन्हीही साईडला सेम नंबर येणार नाही, तर हे नो आन्सर येणार आहे. ओके, क्वेश्चन नंबर 4 आहे सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. फर्स्ट आहे यामध्ये इक्वेशन y मायनस 5 इज इक्वल टू 1. याला सॉल्व करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला चेक करावं लागेल की यामध्ये आपण कोणते ऑपरेशन यूज करणार आहे. जसं आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये ऑपरेशन्स यूज केलेले आहे, त्याप्रकारे यामध्ये पण आपल्याला असे ऑपरेशन्स यूज करावे लागतील. मग फर्स्ट ऑफ ऑल काय बघायचं, इथे व्हॅरिएबल काय आहे y व्हॅरिएबल आहे, y सोबत 5 आहे, y सोबत काय नंबर आहे 5, आणि इथे मायनस ऑपरेशन यूज केलेलं आहे. जे ऑपरेशन इक्वेशनमध्ये यूज केलेलं असते त्या ऑपरेशनच्या अपोजिट ऑपरेशन आपल्याला आन्सरमध्ये राईट करायचं असते. मग इथे काय करते मी, ही जी टर्म आहे ना फर्स्ट y, ही y मायनस 5 ही फर्स्ट टर्म मी इथे राईट करून घेतलेली आहे, आणि ॲडिशन करते 5 आणि इज इक्वल टू ही टर्म राईट करते आणि यामध्ये पण 5 ॲड करते. ओके, काय केलं बघा, फर्स्ट टर्म जी आहे ही ॲज इट इज राईट करून घेतली, आणि जे आपल्याला इक्वेशनमध्ये साईन आहे दिलेली त्या साईनच्या अपोजिट साईन इथे यूज केलेला आहे, मायनसच्या अपोजिट प्लस, आणि 5 ॲड केलेला आहे. आता 5 का ॲड केला, कारण व्हॅरिएबल सोबत जो नंबर असतो तोच आपल्याला इथे या ऑपरेशन सोबत घ्यायचा असतो, जो व्हॅरिएबल सोबत असतो ना तोच नंबर घ्यायचा. ठीक आहे, म्हणून इथे 5 ॲड केला. मग ह्या साईडला 5 ॲड केला तर ह्या साईडला पण ॲड करावं लागेल 5, दोन्ही साईडला सेम ऑपरेशन फॉलो करावं लागेल. तर इथे राईट करायचं आहे ॲडिंग 5 ऑन बोथ साइड.
ओके, मग इथे आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. आता इथे -5 आहे, इथे +5 आहे. मायनस प्लस मायनस होणार म्हणजे 5 - 5 0 येणार. मग इथे काय राहणार, फक्त y राहणार आहे आणि या साईडला राहणार 1 + 5 6. y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 6. ओके, हे समजून घ्या. इथे मायनस आहे, इथे प्लस आहे आणि सेम नंबर आहे. जिथे सेम नंबर असतील, साईन डिफरंट असेल, ते कॅन्सल होतील, त्यांची -0च येणार आहे. मग 0 इथे राईट करायचं कामच नाही आपल्याला, म्हणून आपण y राईट केला आणि इथे 6 राईट केला. ओके, आता सेकंड नंबर बघा. इथे 8 = t + 5 आहे. तर इथे व्हॅरिएबल काय आहे, t. व्हॅरिएबल म्हणजे ABCDतले कोणतेही लेटर्स, व्हॅरिएबल t आहे आणि टीच्या सोबत 5 हा नंबर आहे आणि ऑपरेशन काय आहे या इक्वेशनमध्ये, प्लस आहे. मग प्लस ऑपरेशन असेल तर प्लसच्या अपोजिट ऑपरेशन आपल्याला मायनस घ्यावं लागेल. मी इथे काय करते, ही टर्म राईट करते. मायनस जो व्हॅरिएबलसोबत नंबर आहे तोच नंबर इथे मायनसमध्ये घ्यायचा आहे. = ही टर्म ॲज इट इज राईट करून घेतली मी आणि या टर्ममध्ये पण मला -5 राईट करावं लागेल, किंवा कारण मला बोथ साईडला मायनस करावं लागेल, सबट्रॅक्शन करावी लागेल. मग इथे काय राईट करायचं बघा, सबट्रॅक्टिंग 5 फ्रॉम बोथ साईड. कारण आपण इथे सबट्रॅक्शन ऑपरेशन यूज केलेलं आहे आणि व्हॅरिएबलसोबत 5 आहे म्हणून 5 सबट्रॅक्ट केला. 8 - 5 इथे येणार आहे 3 = या ठिकाणी पण सेम नंबर आलेले आहे 5. या फायला प्लस साईन आहे, या फायला मायनस साईन आहे. प्लस मायनस कॅन्सल होऊन 0 येतील. 5 - 5 0. तर इथे t राहणार. मग टीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, 3. t = 3 मिळालेली आहे. ओके, इक्वेशन 3 दिलेलं आहे. 4x = 52. 4x यामध्ये मल्टिप्लिकेशन साईन असते, हे तुम्हाला माहितीच असेल. तर इथे x हा व्हॅरिएबल आहे, व्हॅरिएबलसोबत 4 नंबर आलेला आहे आणि व्हॅरिएबलसोबत जो नंबर आलेला आहे त्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन ऑपरेशन यूज केलेलं आहे. मल्टिप्लिकेशन ऑपरेशनच्या अपोजिट ऑपरेशन डिव्हायडेशन आपल्याला यूज करायचं आहे यामध्ये. ओके, प्लसच्या अपोजिट मायनस ऑपरेशन, मायनसच्या अपोजिट प्लस ऑपरेशन, अँड मल्टिप्लिकेशनच्या अपोजिट डिवायडेशन, अँड डिवायडेशनच्या अपोजिट मल्टिप्लिकेशन ऑपरेशन. ओके, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे तर मी डिवायडेशन यूज करते. मग इथे मी ही टर्म ॲज इट इज राईट करून घेते. आता मला डिव्हाइड काय करावं लागेल, जो व्हॅरिएबलसोबत नंबर आलेला आहे तो डिव्हाइड करावा लागेल, म्हणजे 4 = ही टर्म ॲज इट इज आणि इथे पण 4 डिवाइड. ओके, म्हणजेच इथे राईट करावं लागेल डिव्हायडिंग बोथ साइड बाय 4. 4ने दोन्हीही साईडला मी इथे डिव्हाइड केलेलं आहे, हे राईट करून घेतलं. आता बघा इथे 4 × 4 हे कॅन्सल होऊन जातील, रिमेनिंग x आहे आणि इथे डिव्हाइड करावं लागेल आपल्याला. 4 / 52. इथे आपण करू 4 / 52. 4 × 1 = 4. 5 - 4 1 येणार, हा 2 येणार इथे. 4च्या टेबलमध्ये 12 हा 3 नंबरला येतो. इथे 12 घेतला, मायनस केली तर 0 येणार आणि इथे आन्सर आलेला आहे 13. ओके, सो इथे x = 13 मिळाला. हे xची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आहे ना इझी. नेक्स्ट आहे 4th इक्वेशन दिलेलं आहे. 19 = m - 4. इथे व्हॅरिएबल m आहे. m सोबत 4 हा नंबर आहे आणि त्यांच्यामध्ये मायनस ऑपरेशन आहे. मायनसच्या अपोजिट प्लस ऑपरेशन करायचं आहे आणि प्लस ऑपरेशन सोबत नंबर काय घ्यायचा, 4. तर इथे ही टर्म ॲज इट इज राईट करते. +4 = ही टर्म पण ॲज इट इज राईट करून घ्यायची आणि +4. दोन्हीही साईडला मी 4 ॲड केले म्हणून इथे राईट करायचं आहे ॲडिंग 4 ऑन बोथ साईड. ओके, तर इथे बघा 19 + 4 इथे येणार 23 = मायनस आणि प्लस, इथे मायनस होणार आणि सेम नंबरची जेव्हा मायनस होणार तेव्हा ऑब्वियसली 0 आन्सर येणार, म्हणजे -4 + 4 0 येणार आणि इथे रिमेनिंग आहे m, म्हणजे m = 23. हे आपल्याला व्हॅरिएबलची व्हॅल्यू मिळालेली आहे. ओके, नेक्स्ट आहे 5th इक्वेशन दिलेलं आहे. p/4 = 9. व्हॅरिएबल p आहे आणि p सोबत हा 4 नंबर दिलेला आहे आणि p सोबत हा 4 नंबर दिलेला आहे. तर त्यांच्या दोघांच्या मध्ये कोणतं ऑपरेशन आहे,
डिवायडेशन, बघा असे नंबर असेल तर आपण डिवायडेशन कन्सिडर करतो ना, तर हे डिवायडेशन ऑपरेशन आहे. डिवायडेशनच्या अपोजिट ऑपरेशन आपल्याला काय यूज करायचं आहे, मल्टिप्लिकेशन. तर ही टर्म ॲज इट इज राईट करून घ्यायची आणि मल्टिप्लाय. मग मल्टिप्लाय काय करायचं, व्हेरिएबलसोबत जो नंबर आलेला आहे तो मल्टिप्लाय करायचा. इथे 4 इज इक्वल टू ह्या साईडला आपण 4 मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, आणि काय राईट करायचं मग, मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 4. ओके, दोन्ही साईडला आपण 4ने मल्टिप्लाय केलं, हे राईट करणे आवश्यक आहे. आता इथे बघा 4 1 जार 4, हे कॅन्सल होऊन जातील. का कॅन्सल होणार, कारण हा मल्टिप्लिकेशनचा 4 आहे हा न्यूमरेटरमध्येच असतो. मग न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधील 4 हा कॅन्सल होऊन जाईल बिकॉज तो सेम नंबर आहे. इथे व्हेरिएबल पी रिमेनिंग आहे. 9 4 जार 36. ओके, सो इथे व्हेरिएबल पी ची व्हॅल्यू मिळालेली आहे 36. ओके, आता इक्वेशन 6 दिलेलं आहे x + 10 = 5. या x व्हेरिएबलसोबत 10 नंबर आहे आणि ऑपरेशन प्लस आहे. प्लस ऑपरेशनच्या अपोजिट ऑपरेशन मायनस करायचं आहे आणि 10 नंबर हा मायनस करायचा आहे. सो ही टर्म मी ॲज इट इज राईट करून घेते आधी, आणि -10 प्लसच्या अपोजिट ऑपरेशन मायनस, आणि 10 हाच नंबर मायनस करायचा जो व्हेरिएबलसोबत आहे तो. आणि ह्या टर्ममध्ये पण इथे सेम 5 राईट करून घेतला आणि -10. आता बघा इथे हा +10 आहे, हा -10 आहे. प्लस मायनस मायनस होणार आणि सेम नंबर मायनस केली तर 0च आन्सर येणार, म्हणजे 10 - 10 0. आणि हा x ॲज इट इज इक्वल टू, इथे आपण 5 मधून 10 मायनस करू शकत नाही ना, तर आपल्याला 10 मधून 5 मायनस करावं लागेल. ओके, 10 मधून 5 मायनस केला तर 5 येणार आणि मोठा नंबर 10 आहे, ग्रेटर डिजिट इथं 10 आहे ना, तर या 10चं मायनस साईन इथे आन्सरला येणार, म्हणजे x = -5. आणि या ठिकाणी आपण कोणतं ऑपरेशन यूज केलं ना, हे इथे राईट करून घेऊ. सबस्ट्रॅक्टिंग 10 फ्रॉम बोथ साइड्स, हे ऑपरेशन यूज केलं आपण आणि हे आपल्याला x व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली -5. ओके, नेक्स्ट आहे इक्वेशन नंबर 7. m - 5 = -10. व्हेरिएबल m आहे, m सोबत 5 नंबर आहे आणि दोघांच्या मध्ये मायनस ऑपरेशन. तर या मायनसच्या अपोजिट आपल्याला प्लस ऑपरेशन घ्यायचं आहे. तर इथे m - 5 ही टर्म ना ॲज इट इज राईट करून घ्यायची आधी, आणि ह्या साईनच्या अपोजिट साईन घ्यायचं म्हणजे प्लस येणार, आणि नंबर सेम घ्यायचा 5. ओके, म्हणजे 5 प्लस केला आपण, आणि ह्या साईडला आपण -12 ॲज इट इज राईट करून घ्यायचा आधी, आणि यामध्ये पण +5. आणि इथे राईट करू आपण ॲडिंग 5 ऑन बोथ साइड. ओके, इथे -5 आहे, इथे +5 आहे, मायनस 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 करावी लागेल, -5 - +0 येणार आहे. तर इथे m राहणार आहे आणि इज इक्वल टू मायनस प्लस, इथे पण मायनस करावी लागेल, डिफरंट साईन आले म्हणजे मायनस करावी लागेल. तर इथे 12 - 5 7, आणि ग्रेटर नंबर 12 आहे, 12ला मायनस साईन आहे, तर आन्सरला पण मायनस साईन येणार. सो या m व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू -7 मिळाली. ओके, एक्झाम्पल नंबर 8. यामध्ये इक्वेशन आहे p + 4 = -1. इथे व्हेरिएबल p आहे, p सोबत 4 आहे आणि ऑपरेशन प्लस आहे. ही टर्म ना ॲज इट इज अशी राईट करून घ्यायची आधी, आणि ह्या प्लसच्या अपोजिट मायनस साईन, प्लस ऑपरेशनच्या अपोजिट मायनस ऑपरेशन, आणि हा 4 ॲज इट इज घ्यायचा यांच्यासोबत, प्लस ही टर्म पण ॲज इट इज राईट करून घ्यायची -1. इथे -4 केला आपण, तर इथे पण -4च घ्यावं लागेल आपल्याला. ओके, तर इथे काय ऑपरेशन यूज केलं, सबट्रॅक्शन, म्हणून इथे राईट करू. तर इथे प्लस मायनस मायनस येणार, 4 - 4 0 येतील, आणि इथे व्हेरिएबल p राहणार आहे. आता बघा इथे मायनस साईन आहे, इथे पण मायनस साईन आहे, मायनस मायनस प्लस करायची असते. ओके, मायनस मायनस प्लस केली तर ॲडिशन येणार 5, 1 + 4 5, आणि ग्रेटर नंबर इथे 4 आहे, 4चं साईन मायनस आहे, म्हणून आन्सरला पण मायनस येणार. p व्हेरिएबलची व्हॅल्यू -5 मिळाली. ओके, खूप इझी आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे
राईट द गिव्हन इन्फॉर्मेशन ॲज अन इक्वेशन अँड फाइंड इट्स सोल्युशन. म्हणजे आपल्याला काही इन्फॉर्मेशन गिव्हन आहे, त्या इन्फॉर्मेशनच्या अकॉर्डिंग आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे आणि ते सोडवायचं आहे. फर्स्ट इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, हर्बा वोन सम शीप आफ्टर सेलिंग 34 ऑफ देम इन द मार्केट. ही स्टील हॅज 176 शिप्स. हाऊ मेनी शिप डीड हर्बा हॅव ॲट फर्स्ट. ही इन्फॉर्मेशन आपल्याला वर्डमध्ये दिलेली आहे. या इन्फॉर्मेशनला यूज करून आपल्याला एक इक्वेशन तयार करायचं आहे आणि त्यांना सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा, हर्बा वोन सम शिप म्हणजे हर्बाकडे काही शिप्स होत्या. त्या शिप्समधून त्यांनी 34 ह्या सेलिंग केल्या मार्केटमध्ये. सेल केल्या म्हणजे विकल्या त्यांनी. ओके, सो 34 ह्या सेल केल्या. तर सेलिंग केली म्हणजे मायनस करावी लागेल. मग काही शिप होत्या, सम शिप म्हटलं, काही आपल्याला नंबर्स दिलेला आहे का, 200 300 काही नंबर दिलेला आहे का, नाही. सम शिप म्हणजे काहीतरी शिप होत्या. मग त्या सम शिपला आपण इथे एक्स कन्सिडर करू आणि त्या एक्समधून हे 34 मायनस करावी लागतील, बिकॉज एक्स शिपमधून 34 शिप्स ह्या सेलिंग केल्या म्हणजे त्या गेल्या, म्हणून एक्स मायनस 34. ही स्टील हॅज 176. आता विकल्यानंतरही, मार्केटला सेल केल्यानंतरही त्यांच्याकडे 176 शिप्स ह्या रिमेनिंग आहेत. तर इज इक्वल टू 176 घ्यावं लागेल. मग हाऊ मेनी शिप्स डीड हर्बा हॅव ॲट फर्स्ट. हर्बाकडे आधी किती शिप्स होत्या हे फाइंड करायचं आहे आपल्याला. कळलं का? तर इथे आपण काय करणार, ॲट फर्स्ट इथे हर्बाकडे किती शिप्स होत्या ना ते फाइंड करणार आहे. ॲट फर्स्ट लेट हर्बा हॅड एक्स शिप्स. आपल्याला माहिती नाही की हर्बाकडे किती शिप्स होत्या आधी सुरुवातीला, तर त्याला आपण एक्स कन्सिडर केलेला आहे. सो अकॉर्डिंग टू गिव्हन इन्फॉर्मेशन आता आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. ओके, तर इक्वेशन कसं तयार करायचं असते बघा. फर्स्ट ऑफ ऑल तर काही शिप्स आहेत त्यांच्याकडे, तर त्या माहिती नाही, ह्या आपण एक्स कन्सिडर केलेला आहे. आणि ह्या एक्स शिपमधून 34 शिप्स ह्या सेलिंग केलेल्या आहे मार्केटमध्ये. सेल केल्या म्हणजे इथे मायनस साईन घ्यायचा आहे आणि सेलिंग केल्यानंतरही त्यांच्याकडे रिमेनिंग आहे 176 शिप. हे इक्वेशन तयार केलं. आता ह्याला सॉल्व्ह करायचं. तर जसं आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये सॉल्व्ह केलेली आहेत ना इक्वेशन, सेम त्याच प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. व्हेरिएबल एक्स आहे, एक्ससोबत 34 हा नंबर आहे. 34 नंबरला यूज करायचा आहे इथे आणि ऑपरेशन मायनस आहे, मायनसच्या अपोजिट प्लस ऑपरेशन, म्हणजे ॲज इट इज हा नंबर राईट करून घ्यायचा आहे. एक्स मायनस 34 आणि प्लस 34 इथे घ्यायचा आहे. अंडरस्टँड? प्लस इथे ऑपरेशन मायनस आहे, मायनसच्या अपोजिट प्लस ऑपरेशन घेतलेला आहे, नंबर तोच घ्यायचा व्हेरिएबलसोबत जो आहे तो. इज इक्वल टू 176 राईट करायचा आणि यामध्ये पण प्लस 34 राईट करायची आहे. ओके, आणि इथे आपण काय यूज केलं, ॲडिंग 34 ऑन बोथ साईड हे राईट करायचं. ओके, आता बघा यांना सॉल्व्ह करू आपण. इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, मायनस प्लस मायनस करावी लागेल. सेम नंबरची मायनस 0 येत असते. 34 मायनस 34 0. तर हा एक्स इथे राईट करून घेतला मी. आता रिमेनिंग हे आहे, यांची ॲडिशन करू. 4 प्लस 6 10, इथे 0 कॅरी 1. 1 प्लस 3 4, 4 आणि 7 11, इथे 1 कॅरी 1, 1 प्लस 1 2, 210. एक्सची व्हॅल्यू मिळाली 210. मग एक्स काय कन्सिडर केलेला आहे की हर्बाकडे आधी किती शिप्स होत्या ना ते आपण एक्स कन्सिडर केला. देअरफॉर फायनल आन्सर येणार, हर्बा हॅड 210 शिप्स at first. Question number 2 आहे, साक्षी prepared some jams at home and fill it in bottles. After giving away 7 of bottles to her friends, she still has 12 for herself. How many bottles had she made in all? If she filled 250 grams of jam in each bottle, what was the total weight of the jam? साक्षीने घरी काही जॅम बनवलेला आहे आणि ती बॉटलमध्ये फिल्ड केलेला आहे. त्यामधील जेवढ्याही बॉटल तिने टोटल बनवलेले आहे त्या टोटल बॉटलपैकी 7 बॉटल ह्या तिने तिच्या फ्रेंड्सला दिल्या आणि तिच्याकडे रिमेनिंग आहे 12. ओके,
7 बॉटल दिल्यानंतरही तिच्याकडे रिमेनिंग्स किती आहे, 12 बॉटल्स आहे. तर क्वेश्चन काय विचारलेला आहे की तिने टोटल किती बॉटल बनवलेल्या आहेत. हा फर्स्ट क्वेश्चन आहे. आणि यामध्ये सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे की जर एका बॉटलचं वेट हे 250 ग्रॅम आहे, एका बॉटलचं वेट 250 ग्रॅम्स, तर अशा टोटल बॉटल्सचं वेट किती आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, तर टोटल बॉटल फाइंड करायच्या आहे ना आपल्याला. इथे क्वेश्चनमध्ये टोटल बॉटल्स विचारलेले आहे. तर तिने तिच्या फ्रेंड्सला किती दिल्या, 7 बॉटल्स दिलेल्या आहे आणि तिच्याकडे आता शिल्लक उरल्या किती, 12 बॉटल्स उरल्या आहेत. मग तिने टोटल बॉटल्स किती तयार केलेले आहे हे आपण एक इक्वेशन थ्रू सॉल्व्ह करूया. आधी इक्वेशन तयार करायचं आणि नंतर सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. लेट द नंबर्स ऑफ बॉटल मेड बाय साक्षी एक्स. साक्षीने किती बॉटल्स बनवले आहे टोटल हे आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण एक्स कन्सिडर करायचं आहे. अकॉर्डिंग टू गिव्हन इन्फॉर्मेशन वी गेट एक्स मायनस 7 इज इक्वल टू 12. दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या अनुसार आपण हे एक इक्वेशन तयार केलेलं आहे. हे इक्वेशन कसं आलं लक्षात घ्या. आता सर्वात आधी आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिली होती की साक्षीने काही बॉटल तयार केलेल्या आहे जॅम्सच्या. काही बॉटल तयार केल्या म्हणजे आपल्याला काही तिथे नंबर दिलेला नाही, तर आपण तिथे एक्स कन्सिडर केलेला आहे. आणि या टोटल बॉटल्समधून तिने 7 बॉटल्स तिच्या फ्रेंड्सला दिल्या. 7 बॉटल दिल्या म्हणजे त्यामधून मायनस करायची 7. ओके, आणि रिमेनिंग तिच्याकडे किती बॉटल्स होत्या, 7 दिल्यानंतर 12, म्हणून इक्वल टूला 12 इथं आपण राईट केलेलं आहे. हे इक्वेशन सॉल्व्ह करू. आता इथे व्हेरिएबल एक्स आहे, एक्स सोबत 7 आहे. या दोघांमध्ये ऑपरेशन मायनस आहे, तर या मायनस ऑपरेशनच्या अपोजिट ऑपरेशन घ्यायचं असते आपल्याला, मायनस अपोजिट प्लस. म्हणून मी इथे एक्स मायनस 7 ॲज इट इज राईट केलेला आहे आणि मायनसचं अपोजिट ऑपरेशन, आणि जो नंबर व्हेरिएबल सोबत असणार तो परत इथे घ्यायचा, म्हणजे एक्स मायनस 7 प्लस 7. आणि या साईडला आपण 7 हा ॲड केला की नाही, तर दुसऱ्या साईडला पण आपल्याला 7 ॲडच करायचा असतो. इथे 7 ॲड केला पण इथे पण 7 ॲड केला, 12 ॲज इट इज आणि प्लस 7. आता बघा इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. सो मायनस प्लस हे 0 होत असते. सो मायनस प्लस मायनस, मायनस 7 प्लस 7 इथे 0 येणार. रिमेनिंग फक्त एक्स आहे. आणि या ठिकाणी 12 प्लस 7 19. ओके, आणि काय ऑपरेशन यूज केलं हे इथे साईडमध्ये राईट केलं मी, ॲडिंग 7 ऑन बोथ साईड. 7 आपण दोन्ही साईडला ॲड केला म्हणून इथे असं राईट करून घ्यायचं असते. ओके, फायनल आन्सर येणार आहे साक्षी मेड 19 बॉटल्स इन ऑल. साक्षीने टोटल किती बॉटल्स तयार केल्या, 19. आता आपल्याला परत या क्वेश्चनमध्ये आणखी एक सब क्वेश्चन्स विचारलेला आहे की जर एका बॉटलमध्ये 250 ग्रॅम्स जॅम आहे तर अशा टोटल बॉटल्सचं वेट किती आहे. म्हणून इथे राईट केलं, इन ईच बॉटल शी फिल्ड 250 ग्रॅम्स ऑफ जॅम. टोटल बॉटल आहे 19, मग 19 बॉटलमध्ये किती वेट असणार आहे 19 बॉटलचं हे फाइंड करू आता. ओके, therefore weight of the 19 bottles is equal to 250 multiply by 19. एका बॉटलमध्ये 250 ग्राम आहे, अशा टोटल बॉटल्स 90 आहे, म्हणून यांची मल्टिप्लिकेशन केली. यांची मल्टिप्लिकेशन येत आहे 4750 ग्राम. ओके, आता आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे की किती वेट आहे, मग ते वेट आपण किलोमध्ये राईट करू. तर इथे आपल्याला ग्राम दिलेला आहे म्हणजे आपल्याला ग्राम मिळालं. ठीक आहे, कारण इथे ग्राम का राईट केलं, कारण 250 हा ग्राममध्ये आहे. आपण 19 हे ग्रामसोबत मल्टिप्लाय केली म्हणून इथे ग्राम राईट केलेला आहे. आता याला आपल्याला केजीमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की 1 kg इज इक्वल टू 1000 ग्राम असतं. ओके, मग 1 kg इज इक्वल टू 1000 ग्राम, तर 4000 ग्राम म्हणजे 4 kg. ओके, हे 4 kg आणि रिमेनिंग हे 750 ग्राम येतील. तर याला आपल्याला केजीत कन्व्हर्ट करायचं, तर आपण काय करणार, 1000ने डिव्हाइड करणार या नंबरला. मग 1000ने डिव्हाइड केलं तर काय होते बघा, या 1000वर किती 0 आहे, 1 2 3 0 आहे. तर आपल्याला वरती हे न्यूमरेटरमध्ये असलेल्या नंबरमध्ये 3 डिजिट सोडून पॉईंट द्यायचे. मग 3 डिजिट कोणते, लेफ्ट की राईट, राईटकडून 3 डिजिट सोडायचे आहे, 1 2 3. मग राईटकडून 3 डिजिट सोडले आणि इथे 4 नंतर मी पॉईंट दिला. आलं लक्षात. या नंबरवर जितके 0 असतील न्यूमरेटरमधील तितके डिजिट राईट साईडचे सोडून पॉईंट द्यायचा आहे.
खूप इझी आहे. या दोघांची डिवायडेशन केली तर खूप लेंदी होणार ना, म्हणून ही ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे. ठीक आहे, म्हणजे 4.750 kg. याला आपण असं पण वाचू शकतो 4 kg 750 ग्राम. ओके, सो फायनल आन्सर बघा. साक्षी मेड 19 bottles of jam and total weight of the bottles is 4.750 grams. That is 4.75 kg. 75 kg पण राईट करू शकतो आपण. ओके, बिकॉज या झिरोची काही व्हॅल्यू येणार नाही. ते हे पण आन्सर राईट केलं तरी चालेल आणि हे पण केलं तरी सारखंच आहे दोन्ही पण. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे, अर्चना bought some kilograms of wheat. She required 12 kg per month and she got enough wheat milled for 3 months. After that, she had 14 kg left. How much wheat had अर्चना bought altogether? अर्चनाने काही गहू विकत घेतले आणि तिला 12 kg 12 किलो गहू हे प्रत्येक महिन्याला लागतात. पर मंथ म्हणजे प्रत्येक महिन्याला 12 kg 12 kg रिक्वायर्ड आहे. ओके, शी गॉट इनफ वीट माइल्ड फॉर 3 months. म्हणजे तिने 3 महिन्याकरता गहू हे दळून आणलेले आहे. माइल्ड करून आणलेले आहे म्हणजेच काय, दळून आणलेले आहे. बघा लक्षात घ्या, एका महिन्यासाठी पर मंथ तिला किती लागत आहे, 12 kg. 12 kg ची आवश्यकता आहे. असे तिने 3 महिन्यासाठी गहू दळून आणलेले आहे. म्हणजे बघा, एका महिन्याला 12 kg तर 3 monthsला 12 12 12 असे 36 kg येणार की नाही. ओके, सो त्यानंतर तिच्याकडे 14 kg हे लेफ्ट आहे म्हणजे उरलेले आहे. तर एकत्र मिळून सर्व जे उरलेले आहे आणि जे तिने माइल्ड करून आणलेले आहे ते सर्व मिळून तिने किती गहू विकत घेतलेले आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण असंही ॲड करून सांगू शकतो ओरली, बट आपल्याला व्यवस्थित आन्सर राईट करायचा आहे इक्वेशन थ्रू. ओके, सो चला, लेट द टोटल वीट बॉट बाय अर्चना बी x kg. अर्चनाने टोटल जे गहू विकत घेतलेले आहे त्याची आपल्याला कोणत्याही प्रकारचा नंबर दिलेला नाही म्हणून मी इथे x कन्सिडर केलेला आहे. देअरफॉर वीट यूज बाय हर फॉर 1 month. एका महिन्यासाठी तिला किती लागते, किती आवश्यक आहे, 12 kg. देअरफॉर वीट यूज्ड इन 3 months. मग अशा 3 महिन्याला तिला किती रिक्वायर्ड आहे. सो एका महिन्याला 12 kg आहे, 3 महिन्याला काढायचं आहे तर 12 3 जार 36 kg 3 महिन्यासाठी तिला रिक्वायर्ड आहे. अकॉर्डिंग टू द गिव्हन इन्फॉर्मेशन x - 36 इज इक्वल टू 40. हे इक्वेशन कसं तयार केलं आपण, बघा टोटल जे वीट आहे ते x कन्सिडर केलेले आहे कारण ते आपल्याला माहिती नाही म्हणून x कन्सिडर केलं. त्या टोटल वीटमधून 3 महिन्यासाठी तिने यूज्ड केलेले आहेत ना, म्हणून इथे यूज्ड केले म्हणजे ते संपवले तिने तर मायनस करावे लागेल. ठीक आहे, म्हणून इथे मायनस केले 36 आणि रिमेनिंग किती आहे 14 म्हणून इज इक्वल टू 14. आता हे इक्वेशन सॉल्व करू. बघा, x - 36 + 36 इज इक्वल टू 14 + 36. या ठिकाणी मी प्लस 36 केलेला आहे आणि ह्या साईडला पण प्लस 36 केलेला आहे. हे तुम्हाला आता लक्षात आलंच असेल कारण की हे आपले इक्वेशन आहे ना, या इक्वेशनमध्ये व्हॅरिएबलसोबत मायनस ऑपरेशन आहे. सो ह्या सबट्रॅक्शन ऑपरेशनला आपल्याला अपोजिट घ्यायचं म्हणजेच प्लस घ्यायचं आहे. ओके, अपोजिट घ्यायचं म्हणजे प्लस घेतला आपण आणि जो नंबर व्हॅरिएबलसोबत आहे तोच आपल्याला प्लस करायची आहे. 36 व्हॅरिएबलसोबत आहे इथे मायनसमध्ये म्हणून आपण 36 प्लस केले आणि ह्या साईडला 36 आहे प्लसमध्ये तर ह्या साईडला आपण सेम 36 ॲड करायचे आहे. ठीक आहे, म्हणून इथे राईट करायचं आहे ॲडिंग 36 टू बोथ साईड. दोन्ही साईडला 36 ॲड केले. मायनस प्लस मायनस होणार आणि 36 - 36 0 येणार. रिमेनिंग x राहणार फक्त आणि ह्या दोघांची आपण केली इथे ॲडिशन तर 15 आली म्हणजे x इज इक्वल टू 50. सो आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. द टोटल अमाऊंट ऑफ वीट बॉट बाय अर्चना वॉज 50 kg. अर्चनाने टोटल गहू किती विकत घेतला, 50 kg. ओके, खूप इझी आहे. जर तुम्हाला हे व्यवस्थित समजत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि जे तुम्हाला अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तरीही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे,
सो डिअर स्टुडंट्स, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.